आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहेत. आज काय म्हणाल, जनसुरक्षा कायदा आज विधान परिषदेची मंजूर झाला. मला वाटतं संपू शहरी माओवाद म्हणून हवा विशेष जनसुरक्षा कायदा 12 सप्टेंबर 2004 रोजी माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि CPI, त्याला MLA म्हटलं जातं, पीपल्स वार म्हटलं जातं, या दोन संघटनेचं विलिनीकरण झालं आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीचा जन्म झाला. खरं बघितलं तर हे अर्बन नक्षल याचा प्रवाह जो आहे त्याचा कुठेतरी अभ्यास होणं बी गरजेचं आहे. एका बाजूला आपण अर्बन नक्षल म्हणजे काय हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी पक्षाचे स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्युशन हे पुस्तक वेगवेगळ्या चकमकीच्या दरम्यान वाचायला लोकांच्यामध्ये खऱ्या अर्थानं आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. आणि शहरी माओवादीचा जो कार्यपद्धती आहे यात प्रामुख्याने विद्यार्थी, बेरोजगार, युवा, परिपूर्ण विकास न झालेले लोक, महिला, जंगलात राहणारे नागरिक, भूमिहीन, गरीब शेतकरी अशा सामाजिक घटकावर खरं जर बघितलं तर लक्ष केंद्रित करून त्याच्यामध्ये ते समित्या स्थापन करतात. म्हणजे निवडून संप समिती, संघर्ष समिती आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं आंदोलनाची आखणी केली जाते. आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर मिलिंद तेलतुंबडे हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी भागात राहणारा तरुण, तो या चळवळीमध्ये वडला गेला. त्याच्याबरोबर सुदर्शन रामटेके हा सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारे त्यांचा मुलगा या चळवळीमध्ये वडला गेला. अशा अनेक नावं घेता येतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, मी सकाळच्यानं काही प्रतिक्रियाही बघत आहे, पण महाराष्ट्र हा 40 वर्ष माओवादीशी जंगलामध्ये लढा देत आहे. आणि जवळजवळ ह्यात जर आपण बारकाईनं या सगळ्या बिलाचा जर अभ्यास केला तर एक लक्षात गोष्ट येईल की 64 इतक्या फ्रंटल संघटना या महाराष्ट्रात आहेत माओवाद्यांच्या. आणि आंध्र, तेलंगण राज्यामध्ये जवळजवळ 12 ते 14 संघटनावरती बंदी टाकलेली आहे. छत्तीसगडमध्ये 48 संघटनावरती बंदी टाकलेली आहे. आणि यांच्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत. सांस्कृतिक आघाडी आहे, विद्यार्थी आघाडी आहे, नागरिक हक्क समिती आहे, वकील संघटना आहे. अशा वेगवेगळ्या नावानं त्या संघटना काढून समाजामध्ये धुळी पसरण्याचं काम करत आहे, हा देश तोडण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की कुठंतरी दहशतवाद, नक्षलवाद हा आता संपुष्टात आला पाहिजे जर देशाला पुढे घेऊन जायचं. आम्ही बाह्य शत्रूशी लढू शकतो, पण अंतर्गत शत्रू हा लढण्याला जड जात असतो, कारण तो समाजाच्या भावना पेटवून समाजाच्या प्रश्नावरती स्वार होऊन हे लोक विघातक कृत्य करत असतात. आणि म्हणून मला वाटतं या कायद्याची गरज आहे. ज्यांना भीती नाही तिने का उगीच भीती बाळगावी. आज मी सोशल मीडियामध्ये बघितलं, याच्यामध्ये म्हटलं आहे जन सुरक्षा विधेयक मंजूर तत्सम अंतर्गत जनतेसाठी सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे सारे घेतले जातील. लोकशाही सर्वांसाठी संपेल, लक्षात असू द्या. अरे कशी संपेल? तुम्ही म्हणजेच लोकशाहीचे हितकर्ते आहात का? डाव्या व तत्सम व्यक्ती आणि संघटनांना टार्गेट केले गेलेले आहे. हिरवीड पत्रकार, बुद्धिजीवी व सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटना येतात, गाफील राहू नका. म्हणजे अशा पोस्ट ज्यावेळी हे लोक टाकायला लागलेले आहेत याचा अर्थ सरळ आहे. डावा आणि उजवं हे तुम्ही तुमच्या सोयीसाठी निर्माण केलेले आहे. लोकांना त्याच्याशी देणं घेणं नाही, लोकांना पोटापाण्याचं पडलेलं. तुम्ही आता म्हणलात सदाभाऊ,
तुम्ही आता म्हटलात की काही डाव्या संघटना, काही लोकांची नावं देखील घेतली, मिलिंद तेलतुंबडे असतील, काही माओइस्ट नेक्सलिस्ट संघटनांची नावं घेतली. मात्र गौरी लंकेश असेल किंवा गोविंद पानसरे असतील, दाभोळकर असतील, यांच्या हत्येमागे कुठेतरी उजव्या संघटनेचं देखील नाव घेतलं जात होतं. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, जे पुरावे समोर येतील ते कोणतीही संघटना असो, जे हिंसक कारवाई करेल, देश तोडण्याचा प्रयत्न करेल आणि पुराव्यानिशी ज्यावेळी एखाद्या गोष्टी सिद्ध होतील त्यावेळी कुणाचीच गय होणार नाही. कायद्यासमोर सगळे समान असतात. हा कायदा येताना असं नाही आला की अमुक लोकांच्यासाठीच आम्ही हा कायदा आणत आहोत. कायदा हा जनतेच्या संरक्षणासाठी आणि हिंसक मार्गानं जाणाऱ्या देशविघातक ज्या शक्ती आहेत त्यांच्यासाठी आलेला कायदा आहे. तो कर नाही त्याला डर का, तुम्ही का ओढून अंगावर घ्यायला लागला, याचा अर्थ कुठंतरी तुमच्या मनामध्ये पाप आहे जे अंगावर ओढून घेत आहे.